डिजिटल कॉलनी म्हणजे काय? तर अशा प्रकारे संकल्पना की ज्यात विकेंद्रित पद्धतीने विविध प्रकारचा डाटा गोळा केला जातो व व्यवस्थापित केला जातो आणि तसे करताना वापरकर्त्यांची कधी कधी परवानगी घेतली जाते किंवा परवानगी शिवाय गोळा केला जातो. तर अशा प्रकारच्या डिजिटल कॉलनीमध्ये आपण जातो शिरतो आहोत का? तो एक नव असा त्वराचा भाग आहे का? तर निश्चित याच्यामध्ये विविध सेवा दिल्या जातात आणि त्या मार्गाने डेटा गोळा केला जातो. जसं चॅट जीपीटी उदाहरण आहे, ग्रोक आहे, डीपसीक आहे. या सगळ्यात आपण अनेक प्रश्न विचारतो. खरं तर या कंपन्यांना त्या सगळ्या माहिती देण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. सर्व्हरचा खर्च आहे, पाण्याचा खर्च आहे, पण तरी ते देतात कारण त्यातनं त्यांना मिळतो आहे डेटा आणि हा डेटा वापरून पुढच्या काळामध्ये ते त्याची मक्तेदारी उभी करतात आणि त्यातून एक प्रकारचं वर्चस्व आपल्यावरती उभे करू शकतात. आणि त्यामुळे भारताला असं कॉलनी न बनण्यासाठी सावध राहावं लागेल आणि आपले पर्याय उभे करावे लागतील. त्यामुळे पहिली स्वदेशी कुठे आणावं लागेल? तर ती म्हणजे डिजिटल स्वदेशी. जेव्हा आपण युपीएससी एमपीएससीचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये उत्तर लिहू तेव्हा हा मुद्दा लिहायला अजिबात विसरू नका.